छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन, विविध उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे शिवजयंती होत आहे साजरी। बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणादायी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवरायांना आदरांजली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जुन्नरमधल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा, राज्यभरातून शिवप्रेमी दाखल। राज्यातले गड किल्ले मंदिरांसारखेच पूजनीय, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अतिक्रमण हटवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवनेरीवर ग्वाही। शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रांचं आयोजन, पुण्यातल्या मुख्य पदयात्रेत मुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडा मंत्र्यांसह 20,000 युवक सहभागी। शिवसृष्टी हे केवळ पर्यटनाचं ठिकाण नाही तर इतिहासाच्या अभ्यासाचं प्रेरणास्थान आहे, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार। शिवसृष्टीच्या विकासासाठी आणखी 50 कोटी निधी देण्याची घोषणा। देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार। मतदान हे राष्ट्र उभारणीचं पहिलं पाऊल, नागरिकांनी मतदान करण्याचं नव्या आयुक्तांचं आवाहन। युक्रेन रशिया संघर्ष समाप्तीसाठी वाटाघाटी करण्याकरता अमेरिका रशियाकडून पथकं नियुक्त, युक्रेनच्या सहभागाशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही, झेलेन्स्की यांनी केलं स्पष्ट। आणि 9व्या ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय।